नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे आता पौर्णिमाला खूप जास्त राग आलेला असतो, कारण आजी म्हणत असतात की आपण इथे होळी साजरी करायची. तेव्हा पौर्णिमा म्हणते की अभिजित आपल्यातून निघून गेलेत. अभिजितच्या जाण्याचं तुम्हाला कुणालाही दुःख नाही आहे का? अभिजित या घरातला मुलगाच होता ना. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, अगं तुला जसं अभिजितच्या जाण्याचं दुःख आहे, तसंच आपल्या घरामध्ये अजून एक दुसरं दुःख आहे आणि ते म्हणजे भूमीला. भूमीचं सुद्धा बाळ गेलंय म्हणून ती विरोध करते का? तेव्हा इथे आजी म्हणत असतात, आणि होळी हे सण त्योहार आपण का साजरे करतो? या होळीच्या सणामध्ये जे काही मनामध्ये राग, रुसवे, जो काही द्वेष आहे ना, जो काही वाईटपणा आहे, ते सगळं काही जळून खाक झालं पाहिजे. म्हणून तर आपण होळीचा सण साजरा करत असतो ना. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, पण आता तुम्हाला काय वाटतं? होळी साजरी करून त्या रंगांमध्ये माझ्या मनातलं दुःख कमी होणार आहे का? असं वाटतं तुम्हाला? तर ते शक्य नाही आहे. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, अगं तुझ्या मनातलं दुःख कमी नाही झालं म्हणून काय झालं? कधी-कधी दुसऱ्यांच्या आनंदासाठी सुद्धा काही गोष्टी करायच्या असतात. स्वतःचं दुःख कवटाळून बसण्यापेक्षा दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद कसा येईल यासाठी सुद्धा विचार करायचा असतो. आणि खरं तर पौर्णिमा, तुला तर होळी साजरी करायलाच पाहिजे. कारण तुझ्या मनामध्ये सगळ्यांबद्दल जी कटुता, द्वेष, सगळ्यांबद्दलचा राग हा होळीमध्ये जळून खाक झाला पाहिजे आणि म्हणून तू होळी साजरी केली पाहिजे, असं मला वाटतं. त्याची तुला सगळ्यात जास्त गरज आहे. सगळ्यांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल जो काही तिरस्कार आहे ना, सगळ्यांनी त्या होळीमध्ये जाळून खाक करा. त्याचबरोबर गुरुजी इथे आता आलेले असतात. गुरुजी आल्यानंतर लगेचच आकाश आणि भूमी दोघेजण त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी पुढे येतात. त्याचबरोबर इथे मानसी त्यांच्यासाठी पाणीसुद्धा घेऊन जाते. तर इथे गुरुजी आता आलेत म्हणाल्यानंतर सगळेजण त्यांचं आदरातिथ्य करण्यामध्ये आता लागलेले असतात. त्याचबरोबर इथे आजी म्हणतात की गुरुजी, तुम्ही असे अचानक कसे काय आलात? तेव्हा इथे गुरुजी म्हणतात, आता महाराजांनी संकेत दिला, मग आम्हाला तर यायचंच होतं ना, म्हणून मी इथे आलेलो आहे. कारण कामच तसं महत्त्वाचं आहे. तर इथे गुरुजी म्हणत असतात की ह्या वर्षी होळीचा सण तर साजरा होणार असेल ना, मग त्यासाठी मी एक गोष्ट करायला इथे आलो आहे. तेव्हा इथे सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात. तेव्हा इथे गुरुजी म्हणत असतात, का काय झालं? यावेळी होळी साजरी करताय की नाही महाजनांच्या इथे? तेव्हा इथे आजी म्हणत असतात की त्याबद्दलच आम्ही बोलत होतो. आकाश म्हणतो की होळी साजरी करायची की नाही त्याबद्दल चर्चा सुरू होती. तेव्हा गुरुजी म्हणतात, अहो इथे सण, रीतिरिवाज, रूढी परंपरा यांची चर्चा करायची नसते. दरवर्षीप्रमाणे महाजनांच्या इथे होळी ही साजरी झाली पाहिजे आणि ती साजरी व्हायलाच पाहिजे असं मला पण वाटतं. कारण का या होळीसाठी आकाश आणि भूमी या दोघांना मी एक गोष्ट करायला सांगणार आहे. हा बघा, हा आहे महाराजांनी सुचवलेला नारळ. आणि हा नारळ काही साधासुद्धा नाही आहे. भूमी आणि आकाश या दोघांचं आयुष्य बदलून टाकणारा हा नारळ आहे. कारण त्यांच्या आयुष्यामध्ये जी काही संकटं येत आहेत ती अजून कमी झालेली नाही आहेत. आणि म्हणूनच अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही दोघं आता एकमेकांबरोबर आनंदी आहात. पण तुमच्या आयुष्याला जे ग्रहण लागलं आहे ना, ते अजूनही बाजूला झालेलं नाही आहे. तुमच्या आयुष्याला लागलेलं ग्रहण जर बाजूला व्हायचं असेल तर तुम्ही दोघांनी हा नारळ घ्यायचा आणि होळीमध्ये दोघांनी मिळून दहन करायचा. आणि जर तुम्ही हा नारळ दोघांनी मिळून होळीमध्ये दहन केलात तर तुमच्या आयुष्याला एक वेगळं वळण येईल. तुमच्या आयुष्यामध्ये आनंद येईल असं मला वाटतं. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, गुरुजी हे तुम्ही खरंच बोलताय का? खरंच असं होईल? माझ्या आकाश आणि भूमीच्या आयुष्यातलं दुःख कमी होईल? तेव्हा गुरुजी म्हणतात, का नाही होणार? तुम्ही करून तर बघा ना. माझी तर अशीच इच्छा आहे की त्यांच्या आयुष्याला लागलेलं हे ग्रहण लवकरात लवकर दूर व्हावं आणि त्याच्या आयुष्यातली संकटंसुद्धा संपवावी. म्हणून तर हा मी नारळ घेऊन आलो आहे ना. देवी आईने दिलेला कौल आहे. हा नारळ जर आता तुम्ही होळीमध्ये दोघांनी मिळून दहन केलात तर तुमच्या सगळ्या आशा अपेक्षा या पूर्ण होतील आणि लागलेलं ग्रहणसुद्धा दूर होईल. आयुष्यामधली संकटं दूर होतील. त्यामुळे इथे भूमी आता इथे गुरुजींचं बोलणं ऐकल्यानंतर तिला लगेचच कळतं याचा अर्थ आयुष्याला जी संकटं लागली होती ती अजूनही तशीच आहेत. कुठल्या ना कुठल्या मार्गाने ते येतच आहेत.
त्यानंतर इथे भूमी ठरवते की होळी साजरी झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये हा नारळसुद्धा दहन झाला पाहिजे. रागिनी जेव्हा ऐकते की गुरुजी स्वतःहून हे सगळं बोलतायत की होळीसुद्धा साजरी झाली पाहिजे आणि भूमी आणि आकाश यांच्या हातातून हा नारळसुद्धा दहन झाला पाहिजे, याचा अर्थ गुरुजींच्या तोंडून साक्षात लक्ष्मी बोलते असं तिला वाटतं. आणि आजी तर बोलतात की गुरुजी, तुमचं जर हे म्हणणं असेल ना, तर तुम्ही बोलताय तसंच होईल. आता तर होळी साजरी महाजनांच्या घरामध्ये ही होणारच, कारण का गुरुजींच्या तोंडून साक्षात लक्ष्मी बोलत असते आणि ते मला माहिती आहे. त्याच्यामुळे इथे गुरुजी म्हणतात, आकाश, भूमी, हा नारळ घ्या आणि दोघेजणं देवी आईच्या समोर ठेवा आणि हाच नारळ तुम्हाला आता होळीमध्ये दहन करायचा आहे. नक्कीच, निश्चितच तुमच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळेल आणि त्याने तुमच्या आयुष्यामध्ये आनंदसुद्धा येईल. असं गुरुजी स्वतःच्या तोंडाने बोलून जातात. त्यामुळे रागिणीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर इथे पौर्णिमा आता विरोध करत असते. काही जरी झालं तरीसुद्धा होळी साजरी होणार नाही म्हणून. पण इथे आता गुरुजींनी सांगितले म्हटल्यावरती तिच्या बोलण्याला कोण मान देतं आहे? आजींनी तर घोषित केलेलं असतं की महाजनांच्या इथे होळी साजरी होणारच. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, बघितलंच ना आकाश, म्हणजे स्वतः देवी आईची सुद्धा इच्छा आहे की आपल्या घरामध्ये आनंद साजरा झाला पाहिजे आणि आपण ते करायचं. आपण आपलं दुःख कवटाळून बसण्यापेक्षा आपलं दुःख दूर कसं होईल, आपल्या घरामध्ये आनंद कसा येईल, याकडे लक्ष दिलं पाहिजे. तेव्हा इथे भूमी म्हणते, पण आजी, हे योग्य आहे ना? म्हणजे गुरुजींना सुद्धा असं का वाटतंय की आमच्या आयुष्याला जे ग्रहण लागलं आहे ते अजून दूर झालेलं नाही आहे? तेव्हा आजी म्हणते की भूमी बाळा, अगं कुठलं ना कुठलं तरी संकट येते ना, म्हणूनच. तेव्हा इथे भूमी म्हणते की ठीक आहे, तुमच्या सगळ्यांची इच्छा आहे तर होळी साजरी होणार. तेव्हा इथे आजी म्हणतात की तुम्ही दोघेजण आता होळीची तयारी करून घ्या आणि संध्याकाळी सगळ्यांनी तयार राहा. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, अगं पण आई, भूमी आणि आकाश या दोघांनी बाहेर जायचा प्लॅन बनवला आहे ना, तर त्यांना जाऊ दे ना बाहेर. कशाला उगाच आपण त्याच्यामध्ये इथे खोडा निर्माण करायचा, मिठाचा खडा टाकायचा. तेव्हा आजी म्हणतात, अगं आता ते दोघेजणं कुठेही जाणार नाही आहेत. आता गुरुजी काय म्हणाले तू ऐकलं नाहीस का? त्यांना जेव्हा कधी जायचं आहे नंतर जाऊ दे, पण आता त्या दोघांना इथे आनंद साजरा केला पाहिजे. त्या दोघांनी इथे आता थांबून होळी साजरी केली पाहिजे, असं इथे आजी म्हणतात. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी आणि आकाश दोघेजणं हाताने तो नारळ देवी आईच्या समोर ठेवतात. देवी आईच्या समोर ठेवल्यानंतर भूमी म्हणत असते की देवी आई, तुम्ही मला सगळं दिलंत, मला जे हवं होतं ते सगळं दिलंत, मात्र माझी ममता मला परत मिळू द्या. माझी ममता मला मिळायला हवी होती, पण आमच्या आयुष्याला हे सुख काही मिळालं नाही, माझ्या आणि आकाशच्या दोघांच्याही. तेव्हा इथे आजी म्हणत असतात की माझ्या आकाश आणि भूमीवरती आणि या घरावरती जे काही विघ्न येत आहेत, जी काही संकटे येत आहेत, ती दूर होऊ दे. त्याचबरोबर भूमी म्हणत असते की माझी ज्या बाळावरती माया आहे ना, त्या बाळाला नाही, पण ज्याला नशिबामध्ये माझी माया आहे, माझं मातृत्व आहे, त्याला माझी माया मिळू दे, भरभरून प्रेम मिळू दे. ज्या बाळाला माईची गरज आहे त्यालासुद्धा माझी माया मिळू दे, असं भूमी म्हणत असते. आणि मला मातृत्व प्राप्त होऊ दे, मला बाळाचं सुख मिळू दे, असं भूमी आता देवाकडे एकच मागणं मागत असते की मला आई व्हायचं आहे, मला एका बाळाचे लाड करायचं आहे, त्याला जीव लावायचा आहे, प्रेम द्यायचं आहे आणि ज्याच्या नशिबात हे सगळं असेल ना, त्याला ते मिळू दे. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो, आकाश म्हणतो की देवी आई, जेव्हा जेव्हा मी भूमीसाठी, माझ्यासाठी काहीतरी मागितलं, तुम्ही ते मला दिलेलं आहे. पण यावर्षीसुद्धा मी भूमीसाठी हेच मागेन की तिचं इथे जे सुख तिला वाटतंय ना, ते सुख तिला मिळू दे. तिला आयुष्यामध्ये सगळा आनंद मिळू दे. जे ती डिझर्व करते ते तिला सगळं मिळू दे. आणि आता तिने तिच्या मातृत्वाची गोष्ट केली, तिला तिचं मातृत्वसुद्धा मिळू दे, असं इकडे आता आकाश म्हणत असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश, भूमी, आजी, अथर्व आणि मानसी
5 जण तिथेच असतात आणि नीलांबरी, पौर्णिमा आणि रागिनी तिघीजणी आता टेरेसवरती आलेल्या असतात. तेव्हा भूमी आजूबाजूला बघते आणि ती म्हणत असते की रागिनी आत्या कुठे गेल्या? म्हणजे इथे गुरुजींनी होळी साजरी करायला सांगितली हे त्यांना आवडलेलं दिसत नाही आहे. रागिनी इथे म्हणते की का नाही आहे? तिला प्रश्न पडलेला असतो. नीलांबरीचं आणि पौर्णिमाचं मी समजू शकते, कारण त्या दोघींना माझा आनंद आधीपासूनच बघवत नाही. पण रागिनी आत्यांनी असं का केलं? त्या इथे का थांबल्या नाही? असा प्रश्न तिला पडलेला असतो. तेवढ्यातच इथे रागिनीने पौर्णिमा आणि नीलांबरी दोघींना टेरेसवरती बोलावलेले असते. तेव्हा रागिनीला फार राग आलेला असतो ना प्रेक्षकांनो. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, वाटलंच होतं मला आई, वाटलंच होतं. वरती येऊन तुम्ही असं दाणफूण करणार. अहो पण तुम्हाला जर काही बोलायचंच होतं तर खाली सगळ्यांसमोर बोलायचं ना. आता मी एकटीच फक्त इथे अभिजितच्या आता जाण्याने मला किती दुःख झालंय. म्हणून मी सगळ्यांना विरोध करत होते की होळी साजरी होणार नाही म्हणून. पण तुम्ही काय केलंत? तुम्ही काही बोललात नाही. पण निदान मला सपोर्ट तरी करायचं ना. मला जर तुम्ही सपोर्ट केला असतात तर आज होळी साजरी करायचा निर्णय हा फायनल झाला नसता. कळतंय का तुम्हाला? तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता काय बोलायचं हे आता पौर्णिमा रागिनीला सांगत असते. रागिनी म्हणत असते, मला सुद्धा कळतंय, जास्त बोलू नकोस. तेव्हा इथे भूमी म्हणते, रागिनी आत्या गेली तरी कुठे? रागिनी आत्या त्यांच्या रूममध्ये पण नाही आहेत आणि आता मी पूर्ण घरामध्ये बघितलं, किचनमध्ये बघितलं, रागिनी आत्या कुठे दिसत नाही आहेत. त्या टेरेसवरती गेल्या असतील का? आता फक्त टेरेस बाकी आहे. तेव्हा इकडे भूमी म्हणते की रागिनी आत्या खरोखर सुधारले असतील ना, की फक्त सुधारण्याचं नाटक करत असतील. नीलांबरी आणि आई यांचं मी समजू शकते, पण रागिनी आत्या? त्यामुळे इथे प्रेक्षकांनो भूमीला जो संशय आलेला असतो ना, तो अगदी बरोबर असतो, कारण रागिनी सुधारणाऱ्यातली अजिबातच नसते. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते की आई, तुम्हाला इथे अभिजितच्या जाण्याचं दुःख नाही आहे का? तुम्हाला सुद्धा असंच वाटतंय का की घरामध्ये सण तिवार साजरे झाले पाहिजे? तेव्हा इथे रागिनी म्हणते, अगं तुम्ही फक्त आत्ताचा विचार करता, मी लाँग टर्मचा विचार करते. तेव्हा इकडे भूमी टेरेसवरती रागिनीला बघायला येत असते. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की मला सुद्धा माझ्या मुलाच्या जाण्याचं दुःख आहे, पण मी तिथे समोरासमोर त्या लोकांना विरोध करू शकत नाही. कारण का, काय म्हणतात लोक माहिती आहे ना, आधी विश्वास संपादन करायचा आणि मग विश्वासघात करायचा, त्याच्यामध्ये खरी मजा आहे. आणि म्हणून मी आत्तापर्यंत त्या दोघांचा फक्त विश्वास संपादन करते, पण नंतरला विश्वासघात करणारच. अगं सगळं काय मी पुन्हा माझ्या ताब्यात घेणार आहे, तू काळजी करू नको. आपले पूर्वीचे दिवस परत येतील. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, काही जरी झालं ना तरीसुद्धा त्या आकाश आणि भूमीच्या आयुष्यामध्ये इथे आनंदाचे क्षण नाही आले पाहिजे. आणि ते आनंदाचे क्षण कसे नाही येणार याची दक्षता आता आपण घेतली पाहिजे. तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते, काही जरी झालं ना तरीसुद्धा भूमी आणि आकाशच्या हातून तो नारळ आता होळीमध्ये गेला नाही पाहिजे. होळीमध्ये दहन नाही झाला पाहिजे. कारण मला माहिती आहे गुरुजी जे काही बोलतात, जे काही करतात ते विचारपूर्वक करत असतात आणि त्यांना बरोबर माहिती आहे की इथे भूमी आणि आकाशच्या वाईटावरती कोण आहे. त्यांना माझ्यावरती संशय आला असेल. त्यांनी थेट माझ्याकडे बोट केलं नाही, पण त्यांना रूख त्यांचा माझ्याकडेच होता. त्यांना मलाच सांगायचं होतं की त्यांना सगळं कळलंय म्हणून. त्यानंतर भूमी तिथे येते. भूमीला बघितल्यानंतर रागिनी म्हणते, भूमी बाळा, तू इथे काय करतेस? तेव्हा रागिनी म्हणते, गुरुजींनी घेतलेला निर्णय होळी साजरी करायचा तुम्हाला आवडलेला नाही आहे का? तेव्हा इकडे आता रागिनी म्हणत असते, नाही गं बाळा, माझं असं काहीच नाही आहे. तेव्हा रागिनी म्हणते की मी तर उलट हिला समजवायला आले होते. तेव्हा भूमी म्हणते, नाही आत्या, मी पण तेच म्हणते की इथे पौर्णिमाचं आणि आईचं मी समजू शकते. त्यांना माझ्या आनंदामध्ये आनंद कधीच साजरा करता येत नाही. त्या दोघीजणी माझ्या वाईटावरतीच आहेत. पण तुमचं काय आत्या? तुम्हीसुद्धा खाली थांबला नाहीत. गुरुजींनी माझ्याकडे दिलेला नारळ हा मी देवी आईच्या समोर ठेवला आहे. होळीमध्ये त्यांनी मला दहन करायला सांगितलं आहे. ही गोष्ट आता यांना नाही आवडली, पण तुम्हाला पण नाही आवडली आहे का? म्हणून तुम्ही लगेच तिथून निघून बाजूला आलात. तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते, मग काय करणार होती मी? सांग ना, काय करणार होते? अगं, ही पौर्णिमा आहे ना, ती सगळ्यांसमोर विरोध करत होती. तेव्हा मी तिला वरती इथे घेऊन आले, कारण मला सगळ्यांसमोर खाली तमाशा करायचा नव्हता. म्हणून मी तिला टेरेसवरती घेऊन आले आणि तिला मी चांगलं झाडलं. तिला मी चांगलं बडबडले. तिला म्हणाले की तुला जर इथे होळी साजरी करायची नसेल तर नको करू.
खुशाल तुझ्या रूममध्ये राहा. पण इथे जर भूमीच्या आनंदामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केलास तर मात्र मी तुला माफ करणार नाही, असं इथे आता रागिनी म्हणत असते. त्याचबरोबर इथे भूमी म्हणत असते की रागिनी आत्या, अहो जेव्हा जेव्हा पौर्णिमाने मला त्रास देण्याचा प्रयत्न केलाय ना, तेव्हा तेव्हा ती स्वतःच तोंडावरती पडले आणि हे तुम्हाला पण माहिती आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते की रागिनी आत्या, कसं असतं ना, गुरुजींच्या तोंडून लक्ष्मी बोलत असते आणि गुरुजी जे काही बोललेत ना ते तर आता होणारच. कुणीही थांबू शकत नाही. आणि पौर्णिमाचं तुम्ही म्हणाल ना, तर याआधीसुद्धा पौर्णिमाने माझ्या आनंदामध्ये खूप वेळा मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. पण तेव्हा तेव्हा ती स्वतःच तोंडावरती पडले. या वेळेलासुद्धा तेच होणार आहे. त्याच्यामुळे या वेळेला ती देवी आईच्या विरोधात जाऊन काहीतरी करेल असं मला वाटत नाही. बरोबर की नाही? नाहीतर स्वतःच तोंडावरती पडेल, असं इकडे आता भूमी म्हणते. त्याचबरोबर इथे आकाश, त्याचबरोबर अथर्व, इथे आता मानसी तिघंजणं मिळून होळीची सगळी तयारी करत असतात. तर इकडे मिठाई कुठली कुठली आणायची आहे, कुठल्या दुकानातून मागवायची आहे, ही जबाबदारी दिलेली असते मानसीला. त्यानंतर होळी दहनाची सगळी तयारी करायला सांगितलेली अथर्वला. लाकडं कुठून आणायची, त्याचबरोबर जी काही तयारीला सामान लागतं ते सगळं कुठून आणायचं, अथर्व तू मॅनेज करणार आहेस. आणि त्याचबरोबर सगळं डेकोरेशनचं आणि बाकीचं जे काही असेल ना, ते सगळं मी करेन. ठीक आहे ना? आपण आता कामं वाटून घेतली आहेत. तेव्हा अथर्व म्हणतो, "नाही आकाश, मला नाही जमणार. कारण का त्यावेळेला माझी काही अशी पर्सनल कामं आहेत. त्याच्यामुळे माझ्यावरती ही जबाबदारी देऊ नकोस. मी पार पाडेन की नाही मला माहिती नाही." तेव्हा मानसी म्हणते, "अथर्व, अरे असं काय करतोयस? ही काही एवढी मोठी जबाबदारी आहे का? तू व्यवस्थित सगळं काही मॅनेज करशील." तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, "अथर्व, हे बघ, पर्सनल गोष्टी आणि प्रोफेशनल गोष्टी या दोन्ही वेगवेगळ्या ठेवायच्या असतात. आणि म्हणूनच मी तुला म्हणतोय की आता होळी सेलिब्रेशन हे आपलं घरचं काम आहे की नाही. मग आपल्या महाजनांचा एक रूल आहे, तो तोडायचा नाही. सगळ्यांनी मिळून मिसळून काम करायचं. जसं आपण दरवर्षीप्रमाणे करतो तसं ह्या वर्षीही करूया. आणि तू अजिबात मनाला वाईट वाटून घेऊ नको. हे बघ अथर्व, जे काही ऑफिसमध्ये झालं त्याचा विचार करू नकोस. तुझ्याकडून छोटीशी चूक झाली, त्याने आपलं खूप मोठं नुकसान झालं. ते नुकसानाची भरपाई करणं लगेच खूप जास्त महत्त्वाचं होतं. आणि म्हणून मी ती जबाबदारी आत्याला दिली, कारण आत्याला त्यातला अनुभव आहे तुझ्यापेक्षा जास्त. म्हणून मी हे केलं ना. पण तुला जर वाईट वाटलं असेल तर सॉरी, पण त्या गोष्टीचा तू जास्त आता विचार करू नये असं मला वाटतं आणि तू कामाकडे लक्ष द्यावं. तेव्हा इथे अथर्व म्हणतो, "सॉरी आकाश, पण आता मी ही गोष्ट एवढ्या लवकर विसरेन असं वाटत नाही मला." असं तो आपल्या मनामध्ये म्हणतो. कारण दरवर्षी माझ्यावरती असा अविश्वास दाखवला जातो, मी केपेबल नाही आहे असं मला भासवलं जातं. ह्या वेळेला मी ते काही विसरणार नाही आहे, असं अथर्व म्हणतो आणि तो शांत बसलेला असतो. तेव्हा इथे भूमी येते. भूमी आल्यानंतर आकाश म्हणत असतो की भूमी, होळीच्या सेलिब्रेशनसाठी तुला कुणाकुणाला इन्व्हाइट करायचं आहे त्याला तू कर, ही जबाबदारी तुला. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की आकाश, आपण एक काम करूया का, आपण होळी सेलिब्रेशनसाठी इथे पारितोष आणि अमोलीला बोलूया का, म्हणजे ते दोघं जण जर आले तर बाळालासुद्धा घेऊन येतील ना, त्यामुळे माझी होळीसुद्धा चांगली साजरी होईल. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, ते दोघेजण येतील असं नाही वाटत मला. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश, निदान फोन तरी कर, कदाचित ते दोघेजण येतील. प्लीज प्लीज कर ना. हे बघ, जर बाळ आलं ना तर खऱ्या अर्थाने माझी होळी साजरी होईल रे. मला खरंच बाळाला एकदा बघायचं आहे. तू कर ना, त्यांना फोन तर कर. तेव्हा इथे भूमी म्हणते की आकाश, तू करतोयस की मी करू. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की हे बघ भूमी, मला माहिती आहे ते लोक येणार नाही आहेत, पण तरीसुद्धा फोन करून तू आता मला अजून त्यांच्यासमोर इथे लाज आणणार आहेस का? ते नाही येणार आहेत तरी पण. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, असं काही नाही होणार. तू फोन तर कर ना. ते लोक जर येणार असतील तर खरोखर येतील. तू फोन तर कर. फोन कर आणि स्पीकरवरती टाक. तेव्हा आकाश नाहीच म्हणत असतो. तेव्हा भूमी त्याला आता इथे फोर्स करत असते. ती म्हणत असते की प्लीज प्लीज माझ्यासाठी कर ना. पारितोष जर बाळाला घेऊन आला तर मला खूप आनंद होईल. प्लीज तू एकदा ॲटलिस्ट फोन तरी कर ना. तेव्हा इथे आता आकाश भूमीच्या सांगण्यावरून फोन करतो. भूमी म्हणते, स्पीकरवरती टाक ना.
त्यानंतर इथे आता जेव्हा पारितोष फोन उचलतो तेव्हा आकाश म्हणत असतो, पारितोष अरे कसं आहेस तू? पारितोष म्हणतो की मी ठीक आहे. आणि बाळ कसं आहे? तेव्हा पारितोष म्हणतो हो बाळ पण ठीक आहे. आणि भूमी कशी आहे? तेव्हा आकाश म्हणतो हो हो भूमी पण आता बरी आहे. तेव्हा इथे पारितोष म्हणतो, सहज फोन केलास ना? आकाश म्हणतो, पारितोष अरे आमच्या घरी आहे ना, मी होळी सेलिब्रेशनची पार्टी ठेवलेली आहे. होळी सेलिब्रेशन आहे. तेव्हा मी माझ्या जवळच्या मित्रांना इन्व्हाइट करतो आहे. तूसुद्धा ये होळी सेलिब्रेशनसाठी. तुला आणि अमोलीला इन्व्हाइट करण्यासाठी मी फोन केला आहे. तेव्हा इथे आता पारितोष अमोलीला म्हणतो की आकाशचा फोन आला आहे, आपल्याला होळी सेलिब्रेशनसाठी इन्व्हाइट करतो आहे. तेव्हा इथे आता लगेचच अमोली म्हणते की नाही आपण नाही जायचं तिथे. तेव्हा पारितोष म्हणतो प्लीज प्लीज अमोली. अमोली म्हणते नाही अजिबात नाही, आपण तिथे नाही जायचं. त्यानंतर त्या दोघांनी मिळून जाणं कॅन्सल केलेलं असतं. आणि इथे आता पारितोष म्हणत असतो की सॉरी यार आकाश, आम्हाला येता येणार नाही आहे, कारण त्याच दिवशी आम्ही दुसरीकडे जाण्याचा प्लॅन केला आहे आणि तो आधीच केला होता ना म्हणून. तेव्हा इथे आकाश म्हणतो बरं बरं ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, चल ठेवतो. असं म्हणून तो लगेचच फोन कट करतो आणि भूमीला म्हणतो बघितलंस, झालं तुझं समाधान. तेव्हा इथे भूमी म्हणते मी समजू शकते की पारितोष आणि अमोली बाळाला घेऊन इथे काय येत नाही आहेत, पण ते दोघेजणं जर आले असते तरीसुद्धा बरंच झालं असतं ना. त्यानिमित्ताने बाळालासुद्धा बघणं झालं असतं. परत जरी नसते आले तरीसुद्धा चाललं असतं. असं इकडे आता भूमी म्हणत असते, सारखा बाळाचा विचार करत असते. आणि तेवढ्यातच इथे प्रेक्षकांनो आता भूमी म्हणत असते की नक्की अमोली अशी का वागते? अमोली तर खूप जास्त चांगली होती ना, मग तिला माझी माया ममता का कळत नसेल? असं इकडे आता भूमी म्हणत असते, मी काय चुकीचं एवढं केलं आहे? अमोलीला माझ्याबद्दल खूपच जास्त गैरसमज आहे. माझी माया जर खरी असेल ना आकाश, तर बाळ कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने इथे येईलच, असं भूमी म्हणते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता रागिणीने एक काम केलेलं असतं. गुरुजींनी जो नारळ आणलेला असतो होळीमध्ये दहन करण्यासाठी आकाश आणि भूमीला द्यायला, तो नारळ आता बदललेला असतो. रागिणीने तसाच नारळ तयार करून इथे देवीच्या समोर ठेवलेला असतो. जेव्हा इथे रागिणी आता तसं करते तेव्हा भूमी तो नारळ उचलते, बघते तर काय, तिला त्या नारळामध्ये काही बदल आता जाणवत असतात. तेव्हा रागिणी म्हणते हिला काय झालंय, ही का आता तो नारळ एवढा नारखून बघते? याचा अर्थ भूमीला कळले की काय नारळ बदललंय ते. तेव्हा इकडे आता रागिणी टेन्शनमध्ये आलेली असते, कारण सगळेजण देवी यायचा धावा करत असतात की सगळं काही व्यवस्थित होऊ दे. आणि ते भूमी आकाशने दोघांनी मिळून होळीमध्ये नारळ दहन केला की मात्र त्यांच्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त आनंद येईल, असं त्यांनी भाकीत केल्यामुळे आजींना इथे सगळ्यात जास्त आनंद हा झालेला असतो, कारण भूमी त्यांची लाडकी सून असते म्हणून.